मॅच ला ग्रीन सिग्नल मिळतोय. गेम इज ऑन, गेम इज प्ले, गेम इज स्टार्ट आपल्याला पाहायला मिळतीये. नारपोली विपक्षात भडवळ ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या पटलावरती दिनेश पाटील यांना आमंत्रित केले जात आहे. पॉवर प्ले नंबर 1 आणि या धावसंख्येला खुलं केलं जात आहे 4 या धावसंख्येनं. डीजे शौर्य आपण पाहतो. कपिल जोमते खेळाडू मैदानावरती भडवळ टीमला रिप्रेझेंट करतोय. हा चेंडू मिड ऑफच्या दिशेने कव्हर्स मध्ये आणणं फार गरजेचं होतं. मात्र चेंडू बॅटीच्या आतील कडा लागून शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू उचलतील, फेकतील तोपर्यंत फलंदाजांचा स्तब्ध राहिले आणि हा चेंडू आपल्याला धावसंख्येवरती निर्धाव पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाच्या प्रतिबंधात्मक पहिले षटक हाताळलं जात आहे. गोलंदाज दिनेश पाटील उंच सडपातळ बांधाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून निर्धाव चेंडूच्या साऱ्या धावसंख्या या ठिकाणी स्थिर पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती जरूर फलंदाजानं आपला गुणसंपदा दाखवण्याचं काम केलं, बरं त्याच्यावरती आता पाणी फेरण्याचं काम अगदी गोलंदाज करताना पाहायला मिळतं. सुरुवातीच्या चेंडूवरती आक्रमण आणि त्यानंतर गोलंदाज अगदी 2 चेंडू सलग या ठिकाणी निर्धाव फेकले जातात. देखिए तेजस, एक बात मैं आपको जरूर बताना चाहूंगा. स्टेज के ऊपर एक ऐसे गेंदबाज बैठे हुए हैं जिन्होंने संजय सोलंकी को 13 गेंदों में 11 रन बनाने का मौका नहीं दिया. वहां पे मेडन ओवर किया था. ये 12 साल 12 साल पुराना है. वो सैंडी यहाँ पे मौजूद है. ये रिकॉर्ड कई कमेंटेटर्स को पता नहीं है, लेकिन इन्होंने मेडन ओवर किया था. उस वक्त इन्होंने मेडन ओवर किया था. वो हमारे साथ मौजूद है. लेकिन कृष्णा भंवर साहब इस प्रतियोगिता के ऑर्गेनाइजर, उनसे मैं गुजारिश करना चाहूंगा, हमारे सलून के मालिक, एंटो सलून के मालिक, जिनका नाम है हमारे मेहमान अनुराग सोनावणे, इनका शॉल और बुफे देकर आप स्वागत करें. मैं प्रणीत सोनावणे साहब से गुजारिश करना चाहूंगा कि एंटो सलून के मालिक अनुराग जी सोनावणे साहब का यहाँ पर स्वागत होना जरूरी है. यंग उद्योजक है, एक युवा बिजनेसमैन, इनका स्वागत यहाँ पर किया जा रहा है. अफलातून गोलंदाजी सन्माननीय गजानन सकाराम पाटील भोकरपाडे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर. सैंडी, आपका ये रिकॉर्ड शायद कम लोगों को पता होगा. जहां पर आपने मेडन ओवर किया था, काफी कम लोगों को ये पता होगा, लेकिन आज भी याद है. आज भी मुझे वो आपका रिकॉर्ड याद है. 13 गेंदे 11 रन, 13 की 13 गेंदे डॉट डाली थी आपकी टीम ने, हरिओम पनवेल ने. आम्ही प्रणीत सोनावणे यांना मंचावरती आमंत्रित करतो. आयोजक आहेत त्यांना आम्ही व्यासपीठावरती आमंत्रित करतो. हाँ, महेश भी थे वहां पे. महेश भी उस टीम में मौजूद थे. सैंडी, आज भी मुझे याद है आपकी रफ्तार, आपकी लाइन और आपकी लेंथ भूला नहीं हूं मैं. माइक्रोफोन भी ठंडे पड़े थे वहां पे, इतनी ठंड थी. खूप कमी वेळा असं प्रवीण सर आपल्याला चित्र पाहायला मी विनंती करतोय आयोजकांना की आमच्या युवा उद्योजकाचं स्वागत करायचंय. आमच्या सलूनचे मालक, एंटो सलूनचे मालक अनुरागजी सोनावळे यांचं स्वागत खरं तर व्हायला हवं, कारण एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. युवा उद्योजक आहेत. इथे मात्र फटका जोरकस आहे. भडवळ संघाचा बळी जातोय. बाद होणारा फलंदाज राकेश पाटील.
बाद. चार धाबा संख्येच्या मदतीने 14 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजाच्या गतीचा वापर या ठिकाणी तुम्हाला करावा लागेल. गोलंदाजाच्या शक्तीचा वापर या ठिकाणी करावा लागेल. तुमची युक्ती या ठिकाणी लढवावी लागेल. सरळ बॅट न जर मोठे फटके अपेक्षित असतील आपल्या संघाला तर मानसिक दडपण या ठिकाणी का वाढवलं जात आहे हा प्रश्न चिन्ह आता उद्भवला जातोय. भडवड टीम साठी चेंडू फेकला जातो या ठिकाणी. निर्धाव चेंडूच्या सहाय्याने धावा संख्या स्थिर आहे 14 या अंकांवरती. कारण आक्रमण हेच पवित्र बचावात्मक काम मैदानाच्या आतमध्ये करणं फार गरजेचं आहे. मात्र या षटकामध्ये वावरत असताना या डावामध्ये वावरत असताना भडवड टीम ना अतिशय चांगला खेळ करणं फार गरजेचं आहे. चेंडू मिड ऑफच्या दिशेनं लॉंग ऑफ विभागामध्ये पाहायला मिळतोय. एकेरी धावा संख्येच्या मदतीनं 15 धावा ऑन स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1 धाव आणि या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपला असावा. धावा संख्या 1 चौकार या षटकामध्ये. दुसरा चेंडू फेकला निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या प्राधिपतानं 1 धावा येताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मैदानावरती नारपोली टीमची आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू पंचांचा इशारा येतोय या ठिकाणी. खराब चेंडू नो चेंडूचा इशारा. 1+4 धावा संख्येला वधारलं जातं 5 अंकांनी. 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. धावा संख्या एकूण तुम्ही पाहू शकाल 20 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात.
आदरणीय गजाननजी पाटील साहेब भोकरपाडा यांचं स्वागत या ठिकाणी शुभ पवित्र बनवते त्यांचं आम्ही स्वागत आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय। त्यांचं सहर्ष स्वागत भीमतेज क्रिकेट संघ वडवीर यांच्या माध्यमातून शिवसेना चषक 2023 च्या दिवस रात्र फेरीतील या स्पर्धेमध्ये डे नाईटच्या या स्पर्धेमध्ये मी तेजस देशमुख आणि प्रवीणजी दुगाडे सहर्ष मनपूर्वक स्वागत त्यांचं करतोय। तत्पूर्वी या चेंडूवरती सिंगल आली आणि या एकेरी धावसंख्येच्या मदतीने फक्त दिशा देण्याचं काम या चेंडूवरती करणं फार गरजेचं होतं। बॅटीच्या वरील कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फलंदाज होतील या चेंडूवरती झेलबाद। निष्ठा 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 काय असते हे आपण रत्नागिरीच्या स्पर्धे सभेमध्ये पाहायला मिळालं। खरं तर 1966 तो दिवस आणि खरं तर ती संघटना फक्त काम करायचं म्हणून उदयास आली आणि आज आपण पाहतोय खरं तर मराठी माणसावरती अधिराज्य करणारे काम आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर शिवसैनिक आणि शिवसैनिकानंतर खरं तर शाखा प्रमुख ही पदवी कोणत्या पक्षामध्ये असेल तर ती फक्त आणि फक्त आपण पाहतोय शिवसेना या पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आदरणीय भोकरपाडा नगरीमध्ये ज्यांनी अनेक विकास काम शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून आणली आणि भोकरपाडा नगरीला एक सुजलाम सुफलाम बनवण्याचं काम केलं ते भोकरपाडा नगरीचे शिवसेनेचे शाखा प्रमुख उपस्थित आहेत त्यांचं आम्ही स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय। दीपक जी पाटील साहेब यांचं आम्ही मनपूर्वक या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय। खरं तर भोकरपाडा टीमच्या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ पाहायला मिळालाय मात्र मैदानाच्या आतमध्ये काय रिप्रेझेंट करताना पाहायला मिळते नारपोली टीम पनवेल विभागामधून या स्पर्धेमध्ये दाखल झाली नका आउटस्टँडिंग रिप्रेझेंट पाहायला मिळाला। 3 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या आपण धावफलकावरती पाहत आहे। पहिल्या षटकामध्ये 9 दुसऱ्या षटकामध्ये एकूण धावफलक 22 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या षटकामध्ये 9 दुसऱ्या षटकामध्ये सिंगल 2 षटकाच्या समाप्तीने 10 ते या षटकामध्ये येतात 12 एकूण धावसंख्या 22 या धावफलकावरती। इनसाइड आउटचा फटका चेंडू शॉर्ट कव्हर मध्ये पाहायला मिळतोय तोपर्यंत चेंडूवरती एकेरी धावेला दुहेरीमध्ये या ठिकाणी प्रस्थापित केलं जात आहे। हे फार महत्वाचं असतं। क्षेत्ररक्षकाने केलेला थोडासा आळसीपणा आणि त्यावरती मिळालेली संधीचा योग्य वापर मैदानाच्या आतमध्ये भरभर टीमने केला जातोय। या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने 24 धावा ऑन स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील। हा चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती फाईन स्लिप मध्ये येतात फलंदाज होतील या चेंडूवरती झेलबाद। भगवी पताका आणि त्या भगव्या पताकेला अनुसरून
डीजे शोर यांचं संगीत आपल्याला पाहायला मिळालं. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, निर्धाव चेंडूची होती या ठिकाणी सांगता. उंच सडपातळ बांध्याचा हा खेळाडू, खांद्याचा अगदी योग्य वापर, मनगटाची अगदी योग्य शैली या स्पर्धेमध्ये वापरली जाते. स्लॉग वरच हे षटक खर तर या षटकामध्ये आक्रमण चढवायचं असतं. फक्त क्लिक केलं या चेंडूला, चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न, धोका संभवला जाईल का? फलंदाज तिसऱ्या धाबेसाठी होत्या त्या ठिकाणी धावचीच्या स्वरूपानं बाद. थँक्यू डीजे. पडवळ टीमचे खेळाडू विचारत होते मॅच कधी लागेल, मॅच कधी लागेल. मात्र या ठिकाणी धावसंख्येला लगाम लावणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू पंचांनी खराब दर्शवला. एक्स्ट्राच्या साहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचलं जात आहे 27 या अंकांवरती. आपण पाहतो नामांकित संघामध्ये ज्यावेळेस मॅच पाहायला मिळते त्यावेळेस धावा आणि चेंडू मध्ये अंतर फार कमी असतं. त्यावेळेस ती मॅच नेहमी रोमांचक पद्धतीने पाहायला मिळते. हा चेंडू यष्टीरक्षकाला हुलकावणी दिला, मात्र फर्स्ट स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती एकेरी धावसंख्येच्या मदतीनं 28 धाव फलकावरती पाहायला मिळतात. एकाच दोन मोठे फटके बडवेल टीम साठी येणं अपेक्षित आहे. हा चेंडू हाटके पार येतो या चेंडूवरती दर्जेदार षटकार.
स्वरूपानं फलंदाज होतोय दिनेश पाटील हा खेळाडू बाद. दांडेकुल फलंदाज होता या चेंडूवरती क्लीन चिट. फलंदाजाला करावा लागतो या चेंडूवरती परतीचा प्रवास. अभिमानासाठी तुम्ही एकत्रित या, संघर्ष करा आणि त्या संघर्षाच्या माध्यमातून 100% प्रोटेक्शन नक्की द्या आणि गावाच्या संघाला एका उंच पटलावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपानं करा. धावसंख्या जरूर 24 चेंडूमध्ये कमी बनली, मला त्या धावसंख्येला मोठं करण्याचं काम आता गोलंदाज करतायत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला ऑन प्रोग्रेस वरती आहे. गोलंदाजीच्या पटलावरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. भडवळ टीमच्या माध्यमातून हेमंत काळेकर यांच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी. बैठक फटका, डोळ्याची पार न फेडणारा फटका मिड विकेट सीमारेषेला केलं जात आहे. पूर्ण या डावातील येतोय पहिला दर्जेदार अनोखनीय षटकार.
दर्जेदार चौकार. चेंडू आणि धाबांमध्ये अंतर कमी करणारी फटकेबाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. स्कोअर ऑफ द विकेट. चेंडू स्कोअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. दर्जेदार विलोभनीय षटकार. निर्धाव चेंडूच्या साहाय्याने धाव संख्या स्थिर आहे. धाव फलकावरती 24 अंकांवरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे आता काही चेंडू शिल्लक आणि गरज येते. अजून एका चांगल्या चेंडूची होती या ठिकाणी फेकी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बनली जाते. पहिल्या षटकात धाव संख्या जमली 10. दुसऱ्या षटकामध्ये धाव संख्या पाहायला मिळते 14. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो 35 या धाव संख्येचा पाठलाग करताना 24 धाव फलकावरती पाहायला मिळतात. शेवटच्या आता 12 चेंडू शिल्लक असावेत आणि गरज येते 11 या धाव संख्येची. भोकरपाडा टीमला बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी सपोर्ट करतात. त्यांचं आम्ही स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. हा चेंडू बॉडी फ्रॉम दाबे शरीरापासून हा चेंडू बराच दूर आपल्याला पाहायला मिळाला. मोठ्या फटक्यांपासून या ठिकाणी वंचित ठेवलं जातं. निर्धाव चेंडूच्या सहाय्याने धाव संख्या धाव फलकावरती स्थिर आपल्याला पाहायला मिळते 24 अंकांवरती. शेवटचे आता 11 चेंडू शिल्लक आणि गरज येते 11 या धाव संख्येची. हा फुलटॉस चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. खूप चांगला प्रयत्न या ठिकाणी केला जातो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. धावा वाचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि या चेंडूवरती फक्त सिंगल आली. सिंगलच्या बरोबरीने शेवटचे 10 चेंडू आणि गरज आहे आता 10 या धाव संख्येची. धाव संख्येवरती आपण पाहता 25 धावा पाहायला मिळतील. शेवटचे 10 चेंडू आणि गरज आहे 10 या धाव संख्येची. धाव संख्या बनवण्यामध्ये फलंदाज सक्षम असतील की गोलंदाज सरशी ठरले जातील. हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. शेवटचे आता 9 चेंडू आणि गरज आहे 10 धाव संख्येची.
फार कमी आहे. अशा वेळेस तुमची गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला स्पष्ट करणं फार गरजेची असते. शेवटचे 8 चेंडू शिल्लक असावेत आणि गरज येते 10 धावसंख्येची. हे 2 चेंडू फार निर्णायक असतील फलंदाजी करणाऱ्या नारपोली संघासाठी. हा चेंडू चांगला फेकला जातो. निर्धाव चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या स्थिर आहे. शेवटच्या आता 7 चेंडू आणि गरज येते 10 धावसंख्येची. धावा आणि चेंडू मध्ये अंतर कमी करणारा एक दर्जेदार फटका नारपोली संघाला विजयाच्या पटलावरती घेऊन जाईल. तर एका 2 विकेट अगदी पुनरागमित करून देतील का आउटस्टँडिंग रिप्रेझेंट पाहायला मिळालंय. गोलंदाजी आवडली असेल बडबड टीमच्या माध्यमातून. जर बडबड टीम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजव्यात, कारण शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक असावेत आणि गरज आहे ती 10 धावसंख्येची. शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे 10 धावसंख्येची. मात्र धावसंख्या 35 या धावसंख्येचा पाठलाग करताना 25 पाहायला मिळते. 25 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मात्र त्याच्या विपक्षात भोकरपाडा टीम मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करेल. भोकरपाडा टीमला ग्रामस्थाकडून शुभेच्छा येतात. पण बडबड टीम या ठिकाणी चर्चा करते कोणत्या खेळाडूला गोलंदाजीच्या पटलावरती आणायचं, कोणता खेळाडू धावांचं संरक्षण करू शकेल, कोणता खेळाडू आपल्या विजयाच्या अंकपटलावरती घेऊन जाणारी गोलंदाजी करेल. किमान या मॅच मध्ये आपल्याला चांगल्या कामगिरीच्या उद्देशानं आपण एक मॅच पुढे सरकू. हे ध्येय सगळं अगदी या गोलंदाजाच्या पूर्णपणे चित्रफतीवरती आहे, पूर्णपणे परफॉर्मन्स वरती अवलंबून आहे. तो फलंदाजी करणाऱ्या नारपोली टीमच्या विपक्षात बडबड टीम साठी गोलंदाजीच्या पटलावरती येतोय. ज्यावेळेस प्रवीण सरांनी विचारलं होतं तुमच्या संघातील प्रमुख खेळाडू कोण, तर दत्ता डुकरे या खेळाडूचं नाव दुराग्रह नामांकित घेतलं होतं. आता तोच टॅकरा दत्ता डुकरे या धावसंख्येचं संरक्षण केलं जाईल का. हा चेंडू बॉडी फ्रॉम द अवे, शरीरापासून हा चेंडू दूर. पंचांनी या चेंडूला खराब दर्शवणारा चेंडू. शेवटच्या आता 6 चेंडू शिल्लक आणि गरज आहे 9 या धावसंख्येची. धाबा आणि चेंडू मधील अंतर वाढवणारी गोलंदाजी अपेक्षित होती. मात्र खराब चेंडूच्या सहाय्यानं ते अंतर आता कमी होताना पाहायला मिळतात. गोलंदाज दिनेश दत्ता पुन्हा एकदा तयार. हा चेंडू बराच काळामध्ये राहिला. चांगला प्रयत्न यष्टीरक्षकाच्या माध्यमातून राहिला जातोय. निर्धाव चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या धावा फलकावरती स्थिर पाहायला मिळते. शेवटचे आता 5 चेंडू शिल्लक असावेत आणि गरज आहे ती 9 या धावसंख्येची. शेवटचे 5 चेंडू 9 ही धावसंख्या मापक पद्धतीनं पार पाडली जाईल का. कारण बऱ्याचशा मॅच मध्ये आपण पाहतो की 6 चेंडू मध्ये 2 धावा येताना देखील नाकीस 9 पाहायला मिळतात. पण या मॅच मध्ये कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जाईल. हा चेंडू बैठक फटका अपेक्षित होता. निर्धाव चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या धाव फलकावरती स्थिर पाहायला मिळते. शेवटचे आता 3 चेंडू शिल्लक असावेत आणि 4 चेंडू शिल्लक असावेत आणि गरज आहे ती 9 या धावसंख्येची. पहिला चेंडू फेकला गोलंदाजांना अवांतर. त्यानंतरचे सलग 2 चेंडू फेकले जातात. निर्धाव चेंडूच्या सहाय्याने शेवटचे आता 4 चेंडू शिल्लक असतील आणि गरज आहे ती 9 या धावसंख्येची. हा चेंडू बऱ्याच काळामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरची नजर थोडीशी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती 2 धावा प्राप्त केल्या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने. शेवटचे आता 3 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 8 या 7 या धावसंख्येची. शेवटचे 8 चेंडू शिल्लक 7 या धावसंख्येची. 7 या धावसंख्येची गरज. चौक टेनिस क्रिकेट असोसिएशन संलग्न असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये चौक टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सर्व नियम आपल्याला
पालन या ठिकाणी करावं लागेल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 7 या धावा संख्येची. हा चेंडू मिड ऑफच्या दिशेनं पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केले जातात. सुचलेलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. कारण माझ्या गावाचा संघ जिंकावा अभिमान मनामध्ये ठेवून मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं कार्य भडवळ विपक्षात आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून धावा संख्या पुढे सरली जाते 30 अंकांवरती. 30 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 या ठिकाणी प्रोग्रेस वरती पाहायला मिळत आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि गरज आहे 5 या धावा संख्येची. चांगला चेंडू ची फेकी तितकंच चांगलं क्षेत्रक्षम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. द्विधामान स्थितीमध्ये फलंदाजी, चेंडू अगदी योग्य पकडला, फेकी अगदी योग्य झाली. मात्र शेवटच्या क्षणाला गॅदरिंग थोडीशी मिसअंडरस्टँडिंग एसटी रक्षकाच्या भूमिकेतून पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती सिंगल कंप्लीट दुहेरी धावा संख्या या ठिकाणी पूर्ण केली जाते. दुहेरी धावा संख्येच्या मदतीने शेवटचे आता 1 चेंडू शिल्लक आणि गरज आहे 3 या धावा संख्येची. शेवटचा 1 चेंडू आणि गरज आहे 3 या धावा संख्येची. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग आपल्याला पाहायला मिळेल. चौक टेनिस क्रिकेट असोसिएशन असणारी ही स्पर्धा आपल्या समोर पाहायला मिळते. 3 धावा नारपोली टीमला कंपल्सरी या ठिकाणी बनवाव्याच लागतील. सांगली टीमचा मी स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. खरं तर आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्यांनी केलेलं कार्य, त्यांचं मेहनतीचं फळ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. ही मॅच तुम्हाला आवडली असेल तर या मॅच साठी तमाम क्रीडा रसिकांना विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू 3 धावांची गरज. हा चेंडू गॅपमध्ये येतो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केले जातात. फलंदाज या ठिकाणी होतोय धावचीच्या स्वरूपाने बाद. भडवळ टीमनं अगदी 35 धावा संख्येचं संरक्षण योग्य पद्धतीने केलं. सामनावीराचा किताब जातोय मॅन ऑफ द मॅच.